तुम्ही मेहनत करायची आणि श्रेय दुसऱ्याला मिळतंय. थांबवा हे. कॉर्पोरेटमध्ये किंवा राजकारणामध्ये हे दररोज दिसून येतं. एक माणूस आयडिया देतो, टीम रात्रंदिवस काम करते, परंतु श्रेय मात्र ज्यांनी आयडिया दिली त्यालाच दिलं जातं. याला वाईट म्हणण्याऐवजी मी तर याला सत्तेची चाल म्हणेल. कारण की यशस्वी नेते नेहमीच इतरांच्या बुद्धीचा आणि श्रमाचा योग्य वापर करून घेतात. ते स्वतः प्रत्येक कामात गुंतत नाही, परंतु योग्य माणसाला योग्य काम देतात आणि ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात आणि फिनिशिंग टच स्वतःच्या नावाने देतात. आणि यामुळेच ते कामगार नव्हे तर मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. तुमचं काम लोकांना एकत्र आणणं आहे, स्वतः प्रत्येक काम करणं नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व म्हणजे काम करून घेणं आहे, स्वतः काम करणं नाही. तुम्ही तुमचा वेळ कशामध्ये गुंतवताय याच्यावर विचार नक्की करा. तुम्ही मेहनत करायची आणि श्रेय दुसऱ्याला मिळतंय. थांबवा हे. कॉर्पोरेटमध्ये किंवा राजकारणामध्ये हे दररोज दिसून येतं. एक माणूस आयडिया देतो, टीम रात्रंदिवस काम करते, परंतु श्रेय मात्र ज्यांनी आयडिया दिली त्यालाच दिलं जातं. याला वाईट म्हणण्याऐवजी मी तर याला सत्तेची चाल म्हणेल. कारण की यशस्वी नेते नेहमीच इतरांच्या बुद्धीचा आणि श्रमाचा योग्य वापर करून घेतात. ते स्वतः प्रत्येक कामात गुंतत नाही, परंतु योग्य माणसाला योग्य काम देतात आणि ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात आणि फिनिशिंग टच स्वतःच्या नावाने देतात. आणि यामुळेच ते कामगार नव्हे तर मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. तुमचं काम लोकांना एकत्र आणणं आहे, स्वतः प्रत्येक काम करणं नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व म्हणजे काम करून घेणं आहे, स्वतः काम करणं नाही. तुम्ही तुमचा वेळ कशामध्ये गुंतवताय याच्यावर विचार नक्की करा.